तर मंडळी इकडे ना आता सर्व पोपटी बनवायला सुरुवात करतोय. इकडे आई आहे, काकी आल्या, तिकडे काकी आहे आणि इकडे ना बघताय सर्व सामग्री आता रेडी झालेली आहे. इकडे पोपटी बनवायला बघा केवढी जण आलेली आहे. आग लावले पूर्ण इथे. मंडळी इकडे ना आता सर्व आपण पोपटी ओपन केलेली आहे आणि बघताय सर्व ना केळीच्या पानामध्येच इकडे सर्व आपण काढले आहे आणि बघताय केवढे आपले सर्व मंडळी आहेत साडीतली. तर इकडे ना आपला चिकन रस्सा मस्त रेडी झालाय. बघताय केवढा भारी दिसतो. सर्वजण जेवायलाच बसलोय, एक एक पंगत बसतोय. आता आम्ही सर्व बसलोय. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आमच्या शाळेमध्ये आम्ही सर्व कुटुंब एकत्र मिळून पार्टी करणार आहोत आणि आज ना खास करून मस्त पोपटी पार्टी असणार आहे. आपण गावावरून येताना बघा सर्व भांबरुड्याची पाला आणली होती आणि खास करून पोपटी बनवण्यासाठी भांबरुड्याची पाले लागतात आणि मटका सुद्धा आहे आणि पोपटीच्या व्यतिरिक्त ना आज आपल्याला चिकनचा सुद्धा बेत असणार आहे. मस्त झणझणीत चिकनचा रस्सा सुद्धा बनवायचा आहे. तर आमची शाळेतली सर्व माणसं एकत्र मिळून सर्व एकत्रच हा जेवण बनवायचं आहे, पोपटी बनवायची आहे आणि खूप ह्या व्हिडिओमध्ये धमाल मस्ती असणार आहे. तर मंडळी इकडे ना आता सर्व तयारी चालू आहे. हे बघताय काकी आहे, तिकडे काकी आहे, आई आहे, इकडे काकी आहे आणि इथे नाही बघा सर्व आता खोबरा सर्व किस्ते आहे. इकडे लसणी वगैरे काकी सोलताय, तिकडे काकी अद्रक सर्व सोलताय, इकडे पण काकी सर्व लसणी सोलताय. तर सर्व तयारी चालूच आहे आमची. बघा भरपूर लागणार आहे सर्व लसणी वगैरे, हा खोबरा वगैरे भाजायचा आहे. मसाला वाटप करून घेता, खोबरा वगैरे किसून हा वाटप लागणार आहे आपल्याला. मसाला तयार करून घेता. हो ते आलं वगैरे लागणार आहे, आलं लसूण पेस्ट बनवण्यासाठी. सोलून सर्व तो बारीक ठेसून घ्यायचा, आलं लसूण पेस्ट बनवायची. तर मंडळी आता ना आपण चाललेलो आहोत चिकन आणण्यासाठी. आमच्या इथे ना जवळच एक शॉप आहे आणि तिथे चांगला म्हणजे मस्त चिकन मिळतो. मंडळी इकडे आलोय आता चिकन घ्यायला. सर्व बघतोय किती किलो बसतोय सर्व दाखवा. इकडे 6 किलो घ्यायचं आहे ना आपल्याला. हो 6 किलो ते चिकन घेतलेलं आहे बघा. पूर्ण पिशवी वजनच्या वजन झालंय. किती 6.5 किलो आपण घेतलेलं. 6 किलो घेतलेलं. हा 6 किलो नव्हता बसत, 500 ग्राम एक्स्ट्रा बसत. ते सर्व खोबरा ना व्यवस्थित किसून झालेलं आहे. आपण जवळपास 4 वाटी सुका खोबरा घेतलाय. आईकडे ना आता सर्व भाजायला सुरुवात केलेली आहे. हा बघा खोबरा कसा लवकर भाजला जातो. हलका जरी तवा गरम झाला असता मस्त असं ब्राऊन झाला की आपल्याला काढून घ्यायचं. खोबऱ्याचा भारी सुगंध सुटला. आता हा कसा आपल्याला वाटपासाठी सर्व लागणार आहे, त्याच्यामुळे हा सर्व खोबरा आपण भाजून घेतोय. तर सर्व बघा आलं लसूण पेस्ट पण रेडी झालेली आहे. इकडे ना सर्व टोमॅटोची पण पेस्ट बनवायची आहे बघा. काही रेडी केलेलं आहे तर मिक्सर मध्ये सर्व बारीक करतोय. तर मंडळी इकडे ना आता काका सर्व चिकन बारीक करतायत. हे बघा हे सर्व ना चिकन आणलेलं होतं. काका झालंय ना जवळपास. हे बघा ह्याला पोपटीसाठी पण लागणार आहे ना. हे काढीच असं ते राहू देते काय. हे पोपटीला आहे. हा हे पोपटीला आहे ना. पोपटीला कसं बोनलेस लागणार आहे. तर सर्व मांस आहे ना तो आपण काढून घेतला इकडे. आणि काकी आता आलं लसूण पेस्ट लावतो. घेतलंय चांगला धुवून घेऊन मस्त घेतलाय. घेतलाय सगळं काका व्यवस्थित करून घेतलाय. आता त्याला हे कसं लावून ठेवलं नाही की म्हणजे मस्त त्याला मसाला वगैरे थोडस मॅरिनेट करायला ठेवावं लागतं. त्याच्यात तुमचे लेग पीस बी टाकून ठेवले का. हा नंतर बोलून कोणाला भेटले नाही. इकडे कसं हा पूर्ण रस्स्याला लागणार आहे. एकच रस्सा करायचा आहे ना. त्याच्यात पण टाकून घेते एकच. मस्त आज पूर्ण साडीमध्ये आपली पार्टी आहे. सर्व एकत्र येणार आहे संध्याकाळी. आपल्याला मिरच्यांची सुद्धा पेस्ट लागणार आहे. तर काकी इकडे सर्व ना मिरच्या ह्या भिजत ठेवलेल्या ना काकी. हो भिजत ठेवलेल्या होत्या. हा तर ते वाटपासाठी लागणार आहे सर्व ग्रेव्हीला. त्यासाठी सर्व सोलून घेते. बिया काढायला लागतात ना, हम्म मग त्या मिक्सर मध्ये बारीक नाही होत. हो ह्याचे ना मस्त कलर पण येतो आपल्या चिकन. थोडा टाइम भिजत ठेवलं होतं. भिजत ठेवले की सॉफ्ट होतात. छान पेस्ट होते ना. झणझणीत जरा चिकन. इकडे ना आपण भातासाठी अंदाने याला पाणी ठेवलंय बघा. एवढा मोठा सर्व टोप आहे आणि वरती परात ठेवलंय. तुम्हाला दाखवतो. थोडासा एक कड आला ना की त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये भात घालायचा आहे बघा. अजून कड आलेला नाहीये. थोडस तापत ठेवलंय पाणी. पाण्याला मस्त कड आलेला आहे, वाफा येतं सर्व. आणि इकडे ना आपण सर्व तांदूळ धुवून घेतलेले आहेत. हे किती किलो तांदूळ घेतलेस. 3 किलो आहेत. अच्छा कोलम तांदूळ आहे ना. हे बघा सर्व धुवून वगैरे घेतले. तर आता ना ह्याच्यामध्ये सर्व घालून घ्यायचे आपल्याला.
एवढ्या मोठ्या टोपात आपण सर्व हा भात घालतोय. जवळपास 27-28 माणसं आहेत ना, तर त्यांच्यानुसारच सर्व आपण अंदाजान सर्व राईस घालतोय. भाकऱ्या पण आहेत ना. तर इकडे ना सर्व राईस आपण ढवळून घेतलेला आहे. आता झाकण लावून याला शिजायला ठेवतो. आज काय बनवतं माहित आहे तुला? काय बनवतो आपण? आज चिकन पोपटी. काय चिकन पोपटी. तू त्यातला चिकन खाणार की मका खाणार? काय खाणार? तुला काय आवडतं? चिकन लॉलीपॉप खाणार की लॉलीपॉप? आई शप्पू तुला आज मस्त आपण मटक्यात बनवणार चिकन पोपटी. अशी आग लावायची इथे कोब्यावरती आणि तिथे भाजायचं मस्त चिकन शेंगा. तू खाणार ना? हा, चिकन आवडतं ना तुला? दादाला आणि हिला दोघांना पण, आद्विकला ना. आता वेफर खाते मस्त इकडे. तर मंडळी इकडे ना आता सर्व पोपटी बनवायला सुरुवात करतोय. इकडे आई आहे, काकी आल्या, तिकडे काकी आहे आणि इकडे ना बघताय सर्व सामग्री आता रेडी झालेली आहे. काय काय सामग्री घेतली काकी? चिकन, वालाची शेंगा, रताळी, बटाटे, मके वगैरे मके आणि ही आपण भांबरूड गावावरूनच आणलेली ही. ती सर्व आहे. चिकन वगैरे ना सर्व मॅरिनेट करून झालंय. शेंगा इकडे ना एवढ्या घेतल्यात, ह्याच्यामध्ये आहेत. आणि रताळी वगैरे पण छान लागतात पोपटीमध्ये. आणि इकडे बटाटे आहेत, बटाटे आणि रताळी दोन घेतलीत. आता सुरुवात करतो इकडे बनवायला. पाण्याचा वास भरपूर दिवसांनी घेतला. हा, छान पोपटी खायला छान ना. मजा येते खायला. हा, मस्त लागते. तर आता सर्व तयारी करतो इकडे. पहिला काय टाकायचंय? इकडे असं मस्त ना मोठा मटका घेतलेला आहे. हा बघा, इकडे ना आपल्याला अशी एक एक लेअर बनवायची आहे. खाली आता भांबरुडाचं सर्व पाला टाकलं आतमध्ये आणि आता ना सर्व ह्या वालाच्या शेंगा घालते आतमध्ये. आणि इकडे ना सर्व कटिंग पण करते. हे कशा अख्खे पूर्ण जागा आतमध्ये एक्स्ट्राच आहेत. तुकडे करून टाकले ना की बरे पडतात, म्हणजे शिजायला पण त्यांना बरं होईल. जाडा मीठ आहे. हा ओवा आहे, तो वरतून घालतोय. ओवा जरा पचन होतं ना. चांगलं पचायला म्हणजे पोटासाठी चांगलं असतं. हा, जबरदस्त होणार आहे ना काकी? एकदम मस्त. हा, आपण बटाटे टाकूया. मी गावाला एकदम छान होतं, गावाला पण आमच्या इथे जागा आहे ना मस्त एकदम. हा, भारी होतो. आपल्या कोबीवरचं पण काय की बरीच जागा आहे. पहिल्यांदाच कोबीवरती बनवतोय पोपटी. पहिल्यांदा मला पार्ट्या भरपूर झाल्या. हा, हे सर्व मके घालून घेतोय. मोठा मटका आहे ना, त्याच्यामुळे बऱ्याच सर्व गोष्टी आतमध्ये राहतील. शेंगा पण भरपूर आणल्यात. बघूया याच्यामध्ये काकी लय शेंगा नाही राहणार ना. नाही, भरपूर शेंगा आहेत. राहतील. बघूया आता चिकन कुठे राहील मग. इकडे मध्ये ना परत भांबरुड्याची सर्व पानं टाकतोय. भांबरुड्याचा जो फ्लेवर असतो ना तोच भारी लागतो पोपटीमध्ये. ओवा टाकते का वरती परत. अधून मधून ना सर्व गोष्टी टाकत जायचे. मीठ टाकते थोडा, ह्याला लागायला पाहिजे ना. टाकायची. इकडे ना अंडी सुद्धा आणली होती बघा. तनू अंडी आणायला गेली होती. अंडी सुद्धा लागणार आहे त्याच्यामध्ये. इकडे ना आता चिकन घालून घेतो याच्यामध्ये. तुमच्याकडच किती किलो? 1 किलो असं 1 किलो वर आहे ना? जास्त आहे. 1.5-2 किलोच्या आसपास झाले. हे सर्व ना बोनलेसच आहे. अंडी धुवा ना दाबा. ही अंडी घालते इकडे. इकडे ना अंड्यांची पूर्ण लेअर टाकले. परत वरतून हा सर्व चिकन ऍड करतोय. ह्याच्यात आपल्याला मीठ टाकलेलं आहे. फक्त ओवा टाका, मीठ नको. ओव्याचा फक्त जरासा हे टाका. अधून मधून सर्व मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये. या साईडला टाका. सर्व ओवा आणि मीठ परत घालते वरतून. आता भांबरूड घालायचं. पानं कुठून टाका? हा, पानच टाका. भाजायला चुलीत टाका. इकडे सर्व वरतून आता भांबरुड्याची सर्व पानं घालते. पण चुलीत टाका, डायरेक्ट भाजून घाला. हे कशाला करते? दांड्यासहित कर, पानं नको काढू फक्त. दाढीचे खाणार नाही ना भाऊ. कांड्या सगळं घुसवाते असे. अरे खाली अंडे अंड तुटाय नको. नाही फुटणार. अंडी फुटली तर मजा येईल उलटी.
फुट्टी लंडी तेवढी पप्पाची हा आपण ऑमलेट खाऊ आपण. टाकायला हवा त्याने पहिला भामरोटी आपल्याला नाही वाटलं टाकलेला आहे टाकलेलं मध्ये पण टाकलंय. बस झाली काय करायचं हा. आता केली तर पान बनवारी आता टाका जरा मी गावी गेलेलो ते बनवलं की नाही जाऊ दे आता. नाही गावी नाही बनवलं. तिला माहिती नव्हतं दगोडा भेटला वाटेकडे दगोटा पेटवला हो काय हा दगोटा पेटवला पाण्याने आणखी आग पेटतो तर मंडळी इकडे ना आता चिकन बनवायला सुरुवात करतोय आपण. बाहेर जे चूल मांडले आपल्या कोब्याच्या इथे आणि आता चिकन बनवायला सुरुवात झाली. ते फोडणीसाठी कांदा आणि पेजपट्टा टाकलेला आहे काकीने. केशी टाकू का? काकी बनवतात आपल्या. हे आलं लसूण पेस्ट आहे ना. हे ही माणसं पण दाखव. इकडे सर्व मंडळी बसलीत बघा. वहिनी आहे, हे बघा वहिनी वगैरे सर्व. ही सर्व अनु पण पोपटी आहे. खायला तयार आहात. चिकन झाल्याच्या नंतर ना पोपटी बनवायची. कोपटी बोलतो कोपटी नाही रे पोपटी इकडे ना सर्व चिकन घालून झालंय. फोडणी वगैरे देऊन झाली बघ. चिकन पण ऍड केलंय. आता शिजायला ठेवलंय. पाणी लागेल ना याच्यामध्ये काकी? हा थोडं पाणी लागेल. पाणी लागणार आहे आपल्याला. म्हणजे मीडियम लेवलचं करायचंय. एकच करणार आहोत ना, त्याच्यामध्ये पाणी जास्त लागेल आपल्याला. वरती ना झाकण लावून थोडंसं शिजायला ठेवतो. तर मंडळी इकडे ना आता सर्व पोपटी बनवायला इकडे सुरुवात करतो. इकडे सर्व बघा आजूबाजूला सर्व लाकडा लावायचे पेटवण्यासाठी. असा उलटा ठेवलाय आपला मटका. हा बघा पूर्ण ना असा उलटा ठेवलाय मटका आणि त्याच्या अवतीभोवती सर्व आपल्याला लाकडं लावायचे. लवकर ये. तर इकडे ना आता सर्व हे बघा आपण मटकाची जे लाकडं सर्व लावलीत ना ती पेटवायला सुरुवात केली. इकडे ना सर्व साईडने बघा बारीक लाकडं लावली. काय झालं, चटका लागला की काय? निकारायला हात नको लावू. हे बघा इकडून पण सर्व आग पेटवले. इकडून साईडने लावतोय सर्व. ही कागद आहेत, कागद आतमध्ये टाकतोय म्हणजे कसं पेटत जाईल लाकूड. पूर्ण मटका पॅक केलाय लाकडाने. जबरदस्त दिसतोय, होडीसारखा दिसतोय खूप. आणि त्या साईडला ना तिकडे सर्व चिकन शिजतंय बघा. लाकडं भरपूर आणलीत. शेकायला टाइम लागतो. पप्पा किती टाइम लागतो याला? 2 तास ना? 1 तासात होईल ना? काका तुम्ही काय इकडे मके वाजताय? हा मके भाजतोय हो. हा. गार गार वाटतंय म्हणून मके खावाचे वाटतंय. हा हे बघा मके सर्व राहिलेले ना पोपटीमध्ये अर्धे गेले नाही. तर हे काकाने इकडे भाजायला चालू केलं बघा. मस्त एक भाजलाय. पण इकडे कशी चूल पेटवलाय ना, बरा भाजायला ना काका. हा चांगला भाजून हे करतोय मी. हा हे काय करतोय आपण? जरा काय ते ट्राय करूया. हे सर्व बटाटे आणि कंदमुळे आपले रताळीत ना राहिलेली. तर आम्ही शीक आणले. बटाटे चिकामध्ये direct टाकतोय. टाकूया. हा. बटाटे डायरेक्टच टाक. हा. बटाटी चांगली वाटते. बटाटी डायरेक्ट टाकूया. शकरकंदी अशी शिकवूया. हा शकरगंजी अशी शेकव शिकेमध्ये टाकू. हे बघा, आग भडकले आता. आग पेटत चाललंय. अगे बाई सणसणीत झालाय. झाला भाजला का? हा घे हा मस्त भाजलंय. भाजून चांगला सणसणीत केला. जबरदस्त. आपण जरा एक चीज ट्राय करूया. हा आपण जरा बघूया. त्याच्यामध्ये भाजून. भाजलेलं भारी लागतं ते रताळी पण. नाही जाणार बघ 3च ठेव. तिथंच भाजला. तिथं मस्त आग पेटले. वरती ठेव. आमच्या इथे अशी जागा आहे ना, तर दर टायमाला नेहमी आम्ही सण काय असला ना, पार्टी बिर्टी इकडे नेहमी चालूच असते. इकडे बरं आम्हाला करायला मिळतं. चुलीवर मस्त एकदम तिकडे चालू आहे आपला. इकडे ना सर्व आयटम मसाला पण घालून घेतोय. मस्त कढालेले आहे चिकनला. खाली ठेवले हा बघा सर्व कांदा खोबऱ्याचा आपला वाटप आहे. इकडे पोपटी बनवायला बघा केवढी जण आलेली आहे. वरती जातो आग लावल्या. आग लावलंय पण इथं. अरे याला मी काय ना काय टाकतात. भाजतायत पण त्याच्यात ना आगू. बटाटे वगैरे. हा बटाटी शकरकंदी. हा रताळी वगैरे सर्व मका वगैरे भाजतायत. वहिनी काढा करपत नाही तर. आग भडकलाय. वरती बघ एवढे आग होते. इकडे ना आता सर्व याच्यामध्ये पाणी ऍड करतोय. सर्व वाटपाचा सर्व आपला मसाला झाला होता ना, तर त्याच्यामध्ये पाणी ऍड करून सर्व तो आतमध्ये घालून घेतोय. मस्त आता ना जरा वाटवणे घटमटीत चालू. काढला काय? तुम्हाला बोलली खाली आहे बटाटा. शिजला?
चांगला आहे काय? थोडासा शिजला पाहिजे. गरम आहे वाटतं. अजून कच्चा आहे जरा. आज तुझी नाही कर. आपण इकडे अजून पाणी ऍड करतोय. हे आग लय धुमासले आहे. काढलाय करपला. मिक्स करून घेतोय जरा. पाणी आणायला गेलो तेव्हा कळलं नाही. अहो बटाटा हिंडे हा बघा भारी चिकन दिसतं. एवढ्या मोठ्या टोपातच आपण चिकन बनवतो. एवढी जवळपास 28 माणसं आहेत. त्यांच्यासाठी चिकन सर्व बनवणं चालू आहे. जास्त पीस इकडे ना कोथिंबीर वगैरे सर्व ऍड करून घेतलंय. अजून पाणी लागणार आहे. टाकी घालून घेतो मस्त दिसतं. आता परत थोडा टाइम शिजायला ठेवायचं आपल्याला. मीठ घालून घेतो इकडे बघते मस्त ना आता निकारे झालेले आहेत. निकारे झाले ना की उभ आतमध्ये चांगले येतो. पूर्ण पाठी जडली जातं. बाबूला तर मंडळी इकडे ना आता सर्व बघताय पोपटी रेडी झालेली आहे. आता थंड सर्व केलंय. निकारे वगैरे थंड झाले. आता काढतोय याला. वहिनी आता ना इकडे सर्व काढतायत मटका. गरम आहे. करू अशीच नाही घरात. सीधा कर, सीधा कर, सीधा कर. सीधा कर. हा. पूर्ण पॅक बंद केला होता. पकड आणि नाही घरात. जने बाई नाही. लय गरम आहे. कडक आहे कडक आहे नाही माझ्याने जमत. हा, जने बाई. आणि काहीतरी ठेव, डिश ठेव लागतं. ते परत आहे ना आपली बाय. हो ना उचलंय? बाय आपली परत आहे ना ती ठेव. घरामध्ये नेतोय. तर इकडे ना आपला चिकन रस्सा मस्त रेडी झालाय. बघता एवढा भारी दिसतो. तर इकडे ना आता सर्व पोपटी आपण ओपन करतोय. बघा वरती सिल्वर पेपर लावला होता. पानं वगैरे सर्व. चांगलं झालं. मस्त सुगंध येतोय. कमी झालं बघ आतमध्ये पूर्ण पॅक केलेला. वाफ जाऊ दे जरा. हा गरम आहे एकदम मटका पण. इकडे ना सर्व आता केळीची पाने ते ठेवली. माझ्याकडे बहुतेक असं वाटतं. देवांशला काय झालं देवांश? कोल्हानी म्हणून एकट्यात कोलू नका. मी सर्व भांबरोड्याची पानावरती टाकलेली. ती काढून घेतली. भांबरूट कमी पडला. मध्ये टाकलाय भांबरुड्याचा स्मेल भारी येतोय. मी माझी जागा पकडला. ते खायला बघा केवढी जण एवढी सर्व मंडळी आली पोपटी खायला. एक नंबर चिकन. जबरदस्त. हा मस्त शिजलंय. चिकन पण मस्त शिजलंय. बघा वरती चिकन आहे. हो अंडे वगैरे सर्व. हा भारी सर्व स्मेल भारी येते. मस्त सुगंध येते. हा पलटी करा. गरम आहे गरम आहे. तसं नाही येणार. पप्पा इकडे घेतात. मस्त भारी. लाल मसाला घेऊन येऊया. अरे येत नाही. आता सर्व भांबरुड्याचा पाला वगैरे आहे ना त्याच्यामुळे अटकतंय सर्व. एक एक काढतोय चिमट्याने. बघा भारी. चिकन आहे. चिकन आहे त्याच्यात. चिकन अरे असू द्या. चिकन चिकन आहे त्याच्यात. चिकन आहे. चिकन निघाला बाहेर. निघाला वाटतं पाण्यातून. काय शिजलाय. शिजलाय, परफेक्ट शिजलाय. टाका टाका. येऊ दे येऊ द्या. हातावर वाफ जात असेल. हा मस्त. हा, जबरदस्त. वापस काढतो. अरे करपला खाली. पाला कधी टाकला वाटतं. हा तळाचा करपला तो. जास्त शेकला. हे वरच्या बसा साईडला आता. चांगलं शेकलंय. इकडे ना कुकर मध्ये पण थोडासा ठेवला होता राहिलेला. तो पण काढलाय सर्व. आणि मी चिकन वगैरे मस्त दिलंय. अरे चिकन वगैरे एकदम सॉफ्ट आहे बघा. बसा. हे बाहेर का. मस्त चिकन वगैरे शिजलंय बघा. हो भाई बसा. जबरदस्त. मंडळी इकडे ना आता सर्व आपण पोपटी ओपन केलेली आहे. आणि बघताय सर्व ना केळीच्या पानामध्येच इकडे सर्व आपण काढलंय. आणि बघताय केवढे आपले सर्व मंडळी आहेत चाळीतली. आणि सर्व एकत्रच पोपटी खातो. भारी मजा आहे. चला टेस्ट करून बघूया. शिजलंय ना चिकन वगैरे. दाखव आपण चिकन दाखव. भरून घे. हे आपण तुला अंडी वरती लावायला चिकन वगैरे मस्त शिजलंय. एकदम सॉफ्ट आहे. कसं आहे? मस्त आहे ना? आई लावायला. देवेश हे देवेश चिकन खाणार. देवेशची फुल एन्जॉयमेंट चालू आहे. एंटरटेनमेंट. इकडून तिकडून फिरतोय नुसता. तो कसा झालाय. बघायचं.
मस्त झालं, छान लागतं एकदम मस्त. हा बघा मस्त ही रताळे वगैरे पण भारी शिजली. मीठ कमी पडलं ना तरी चाट मसाला घेतलाय, चाट मसाला पण वापरतोय. पण बघता रताळा घेतलाय आणि मस्त एकदम सॉफ्ट शिजलाय पण मस्त एकदम भारी शिजलाय, एक नंबर. वेगळे चिकन ट्राय करतो, चिकन पण मस्त शिजलाय. एक नंबर. मसाला पण भारी लागलाय, मॅरिनेट केला होता त्याला, त्याच्यामुळे मस्त मसाला लागला. कसा आहे का? हा भारी झालाय. वहिनी कसा झालाय? वहिनी एक नंबर ना. आवनी पण तिकडे चिकन छान शिजलंय ना. तर मंडळी इकडे ना आता सर्वजण जेवायलाच बसलोय, एक एक पंगत बसते. आता आम्ही सर्व बसलोय. इकडे पप्पा पण आहेत, आकू आहे, दादा आहे, तिकडे त्याच्यात आहे, वहिनी आहे, अवनी आहे आणि तन्वी आहे. चला इकडे सर्व वाढून झालंय आता. मस्तपैकी राईस आहे, भाकरी आहे आणि या चिकनचा रस्सा आहे, लिंबू वगैरे इकडे घेतलंय. चला आता जेवायला सुरुवातच करतोय. मस्त लिंबू वगैरे पिळून घेऊया, मस्त छान लागतो. कसं आहे पप्पा? मस्त एकदम छान झाले ना. चला टेस्ट करून बघूया कसं झालंय तो. भारी आहे तो, मस्त झालंय. आज इकडे ना तनू आणि अवनीने बघा मॅचिंग केलाय. अवने कसं झालंय? छान आहे का? तर म्हणजे आता फायनली जेवण खाऊन झालेलं आहे. आज आपण खास करून पोपटीचा बेत केला होता आणि चिकन सुद्धा मस्त झाला होता. तर छान असं आपली पार्टी सेलिब्रेट झालेली आहे. आपण सर्व चाळीतील कुटुंब मिळून एकत्र पार्टीचा प्लॅन केला होता आणि मस्त जेवण खाऊन झालेलं आहे. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.